मागण्यांवरून दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि भर पावसामध्ये मंत्रालयाच्या गेट समोर ते आंदोलनाला बसलेले दिसतात। त्यांच्या आंदोलनामध्ये दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू सुद्धा सहभागी झाले आणि कडूंच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। मंत्रालयासमोर हे दिव्यांगांचं आंदोलन सुरू आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहिलं की बच्चू कडू या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेला आक्रमक त्यांनी पवित्रा घेतलेला दिसला, आता नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत? सध्या आपण जर पाहिलं तर दिव्यांग जे बांधव आहेत ते आज आमदार निवास असेल त्याचबरोबर मंत्रालय या ठिकाणी त्यांनी घेराव घातला आणि आंदोलन जे आहे ते त्यांचं सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या जर आपण पाहिलं तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। बच्चू कडू हे स्वतः या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि भर पावसात हे दिव्यांगांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू। विविध मागण्या आहेत त्यांच्या, त्यामध्ये पेन्शन असेल किंवा जे दिव्यांगांना मिळणारे सरकारकडून लाभ आहेत किंवा योजना आहेत त्या योग्यरित्या मिळत नाहीयेत, अशी विविध मागण्या ज्या आहेत 17 ते 18 मागण्या या दिव्यांगांच्या आहेत। त्यामुळे विविध दिव्यांग संघटना त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि भर पावसात हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत। घोषणाबाजी जी आहे ती सरकारच्या विरोधात या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सरकारचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अब्दुल सत्तार जे आहेत ते या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा चर्चा केली। मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून लेखी उत्तर हवंय, जोपर्यंत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही, अशी भूमिका जी आहे ती या बांधवांची आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक दिव्यांग बांधव जो आहे तो सरकारच्या विरोधात घोषणा देत या ठिकाणी पावसात बच्चू कडू यांच्या सोबत बसलेला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता या सगळ्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेत आहेत का आणि यापुढची भूमिका जी आहे दिव्यांग बांधवांची किंवा बच्चू कडूंची ती नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सध्या। हो बरोबर आहे। आता काही ठोस दखल घेतली जाते का आंदोलनाची ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।